मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दमदार नाव, ज्यांनी आपल्या अभिनयाने, आपल्या आवाजाने, आपल्या थेटपणाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं, ते म्हणजे नाना पाटेकर। आज अचानक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक बातमी समोर आली आहे। नाना पाटेकर यांची तब्येत खालावल्याचं वृत्त आलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये, मराठी चित्रपटसृष्टीत तसेच संपूर्ण भारतात चिंता व्यक्त होत आहे। नाना पाटेकर म्हणजे नाव घेतलं की समोर येतं एक रौद्र, प्रखर आणि तितकंच संवेदनशील व्यक्तिमत्व। आज मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्यांमुळे चाहत्यांची पावलं थांबली आहेत। सर्वांच्या मनात एकच प्रश्न, नाना पाटेकर आता कसे आहेत? 1951 साली जन्मलेले नाना पाटेकर यांनी 4 दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवली। त्यांच्या अभिनयाची सुरुवात गमन आणि प्रतिघात सारख्या चित्रपटांपासून झाली, पण खरी लोकप्रियता मिळाली ती परिंदामधील दमदार भूमिकेमुळे। त्यानंतर क्रांतीवीर, प्रहार, अब तक 56, अपहरण, वेलकम आणि राजनीती अशा अनेक चित्रपटांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान दिलं। मराठी सिनेमात तर त्यांची छाप अनोखी आहे। नटसम्राटमधला त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतो। त्यांच्या अभिनयातली वैशिष्ट्य म्हणजे प्रखर वास्तववाद, डायलॉग डिलिव्हरी, चेहऱ्यावरील कठोर भाव आणि आतून उमटणारी वेदना, हे सगळं इतक्या ताकदीने ते मांडतात की प्रेक्षक भारावून जातात। पण आज या अभिनेत्याची प्रकृती अस्वस्थ आहे हे ऐकल्यावर मनाला मोठा धक्का बसतो। मिळालेल्या माहितीनुसार नाना पाटेकर यांना काही दिवसांपासून प्रकृती संबंधी त्रास जाणवत होता। वयोमानानुसार काही आजार त्रास देत आहेत। डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जरी हा आजार तितका गंभीर नसेल तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र काळजी वाटते आहे, कारण नाना म्हणजे फक्त एक अभिनेता नाही, तर एक संवेदनशील माणूस आहे ज्याच्याशी लाखो लोकांचं भावनिक नातं जडलं आहे। नाना पाटेकर यांचा स्वभावही अगदी साधा आहे। चित्रपटसृष्टीत मोठं नाव असूनही ते कधीही दिखावा करत नाहीत। मुंबईतील आलिशान बंगल्याऐवजी ते गावाकडं साधं आयुष्य जगणं पसंत करतात। त्यांच्या वागण्यात कधीच आडपडदा नाही, बोलण्यात थेटपणा आहे। जे वाटतं ते स्पष्ट बोलतात, मग ते कुणालाही टोचेल की नाही याची पर्वा करत नाहीत। यामुळे ते अनेकदा वादातही अडकले, पण तरीही त्यांच्या मनातील प्रामाणिकपणा कधी डळमळला नाही। त्यांच्या समाजकारणाचाही वेगळाच ठसा आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं। महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात त्यांनी जलसंधारणाचे उपक्रम उभे केले। हजारो गावांमध्ये जलसाठे उभारण्यात आले। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, त्यांच्या जीवनात थोडी दिलासा यावा यासाठी नाना पाटेकर यांनी स्वतः मेहनत घेतली। आजही ते या उपक्रमात सक्रिय असतात। पडद्यामागचं हे काम बघितलं की जाणवतं, नाना पाटेकर म्हणजे केवळ एक कलाकार नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ता आहे। अशा व्यक्तीला प्रकृतीचा त्रास होत असल्याने लोक चिंतेत पडले आहेत। सोशल मीडियावर तर चाहते सतत प्रार्थना करत आहेत। ट्विटरवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर लोकांनी संदेश लिहिले आहेत, नानासाहेब तुम्ही लवकर बरे व्हा, महाराष्ट्राला तुमची गरज आहे, तुमचा आवाज अजून खूप ऐकायचा आहे, तुमच्या भूमिका अजून बघायच्या आहेत, तुम्ही आमच्या हृदयात कायम आहात, लवकर बरे व्हा। हे संदेश वाचले की जाणवतं, नाना पाटेकर फक्त पडद्यावरचे नायक नाहीत, तर लोकांच्या मनातले नायक आहेत। आज त्यांच्या प्रकृतीच्या बातम्यांमुळे लोक खूप चिंतेत आहेत, पण एक गोष्ट नक्की, नाना पाटेकर हे जिद्दी व्यक्तिमत्व आहे। जीवनात कितीही संकट आली तरी त्यांनी त्यांना सामोरं जाण्याची ताकद दाखवली आहे। ते पुन्हा ठणठणीत होऊन उभे राहतील यात शंका नाही। शेवटी एवढंच म्हणावं वाटतं, नाना पाटेकर यांच्यासारखी व्यक्ती चित्रपटसृष्टीत पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही। त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते पुन्हा एकदा पडद्यावर, रंगमंचावर तसेच समाजकार्याच्या क्षेत्रात आपल्या नेहमीच्या जोशात दिसावेत, हीच चाहत्यांची प्रार्थना आहे। धन्यवाद। तुम्ही बघत आहात क्राईम रहस्य आणि क्राईम विश्व। इथे तुम्हाला मिळतील खऱ्या घटनांच्या कथा, रहस्यमय गुन्ह्यांचे किस्से आणि सत्याचा शोध घेणारी कहाणी। जर तुम्हाला रहस्य उलगडायला आवडत असेल, गुन्हेगारी जगाचे गूढ समजून घ्यायचं असेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आमचा चॅनल क्राईम रहस्य आणि क्राईम विश्व।
बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढील प्रत्येक कथा आणखी थरारक, आणखी धक्कादायक आणि सत्य उलगडणारी असणार आहे. मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, सत्य कधीच लपून राहत नाही.